अतिशय धक्कादायक, क्लेशदायक, निशब्द आपल्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगावचा मराठा सेवक तरुण आमचा भाऊ विजयकुमार घोगरे याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आंदोलनादरम्यान मृत्यू झाला. अहमदपूर तालुक्यातील समाज बांधवांकडून माहिती घेतली असता विजयकुमार घोगरे म्हणजे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलाचा खूप मोठा फॅन. पाटलाच्या प्रत्येक हाकेला हो देऊन ते आंतरवली असो की मुंबई, प्रत्येक आंदोलनात हिरिरीनं सहभागी होणारा कट्टर मराठा सेवक असा सहकारी अचानक निघून गेला. आंदोलनासाठी गावागावात पुढाकार घेऊन मुंबईला सर्वांनी मोठ्या संख्येने निघण्यासाठी तो नेहमी पुढाकार घ्यायचा. गाडीची सोय करण्यापासून ते राशन पाण्याची सर्व कामे जातीनं लक्ष घालून त्यानं पूर्ण केली. तो आणि त्याचे सहकारी गावकरी हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आणि आंदोलनाच्या दरम्यानच त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आंदोलन स्थळी मराठा सेवकांचा कोंडमारा करून त्या ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवल्यामुळे मराठा सेवकांना वेळेवर जेवण आणि पाणी न मिळाल्याने आम्हाला एक भाऊ गमवावा लागला. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. एक मराठा बांधवाचा निष्पाप जीव या यंत्रणेने घेतला आहे. आणखी किती बळी घ्यायचे आहेत या निष्ठुर सरकारला? मुख्यमंत्री आणि सर्व मराठा मंत्रिमंडळ बांगड्या भरा हरामखोरांनो. आझाद मैदानावर गैरसोय करून तडपडून मराठ्यांना मारण्याचा सरकारचा डाव दिसतोय. सरकारला अजून किती विजयकुमार पाहिजेत? हा मृत्यू नसून व्यवस्थेने केलेला खून आहे. फक्त घोगरे कुटुंबियाचे नाही तर सकल मराठा समाजाचंही नुकसान झालंय. विजयकुमार, तुम्हाला साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.